Okay, so entomophily, that is a pollination by insect. Correct, Prathamesh. Okay. All right. So pistil consists of. आता मी pistil काल पण मी व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं, इथे पण मी दाखवते. बघा, कोणी बघितलं नसेल तर परत आपण ह्या फ्लावरचं, माझ्याकडे डायसेक्टिंग बॉक्स नाहीये तरी पण आय विल ट्राय टू डू इट. दिसतंय का? ओके. सो मी हे सगळे काल आपण बघितले होते. ओके, हे सगळे मी पेटल्स काढतीये. राईट, these all are the petals which I am removing the green part. Okay, right, हे सगळे सेपल्स आणि पेटल्स मी सगळे रिमूव्ह केले. ठीक आहे. तो ग्रुप ऑफ पेटल इज कॉल्ड एज करोला and group of sepal is called as Calyx. calyx. Okay. आता हा जो फक्त पार्ट जो राहिला आहे that is a essential whorls which is a male and the female. तो हे जे आहेत वरती जे आहेत ते सगळे फिमेल आहे. खाली जर बघितलं सो दिस इज अ सोलन पार्ट which contain the ovary. खाली हा जो व्हाईट पार्ट आहे that is a सोलन पार्ट which contain the ovary. ओके, थोडस मी हा ओव्हरीला ओपन करायचा जो प्रयत्न केला तो हे सगळे मी स्टॅमेन काढलेत. ओके, सी दिस स्मॉल स्ट्रक्चर इज अ स्टॅमेन आणि ह्याच्यातनं जी ही लॉंग निघतीये सो दिस इज अ स्टाईल. राईट, दिस पार्ट इज अ स्टाईल. वरती हे जे 5 आहे दे आर स्टिग्मा. ओके, आणि खाली जी आहे ती ओव्हरी. खाली इथे जो सोलन पार्ट आहे, सी दिस पर्टिक्युलर पार्ट इज अ ओव्हरी. दिसतंय का सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. आणि ह्या ओव्हरी मध्ये माझ्या नखांवर आले ते छोटे छोटे दीज आर द, छोटासा एक व्हाईट स्पॉट आहे, 2-3 आहे. So these are the ovules. Here you can see there are so many ovules. कालचं फ्लावर छोटं होतं, ह्याच्यात भरपूर आहेत बघ. You can check here. See, very small. दिसतायत का? तिकडनं दिसतायत की नाही मला माहित नाही. तुम्हाला मॅम थोडं कॅमेराच्या जवळ आणा ना. येस, बघा छोटे छोटे हे जे स्ट्रक्चर आहेत, दी स्मॉल स्ट्रक्चर, sticky one, they are ovule and ovule are attached to the ovary by means of placenta. So these are the ovules. Right, Gautam? Yes. So these are the ovules. And that ovule मध्ये जी सॅक डेव्हलप होणार आहे त्याच्यामध्ये एम्ब्रियो तयार होणार. ओके, इन विच यू कॅन सी द एम्ब्रियो. एम्ब्रियो सॅक त्या ओव्ह्यूल मध्ये होणार आहे बरं का, ओव्हरी मध्ये नाही. राईट, सो हियर असंच आपल्याला इथे हे जे छोटे दिसले ओव्हरी आपण ओपन केल्यानंतर हीच ओव्हरी अशाच पद्धतीने आपण ओपन केली आणि हे जे छोटे छोटे इथे आहेत these are the ovules. Right, so that is the कार्पेल. सो कार्पेलचे फक्त पार्ट जर पुन्हा सांगायचे झाले तर खाली ओव्हरी, वरती हा आहे स्टिग्मा. स्टाईल मारण्यात फिमेल एकदम एक्सपर्ट असतात. सो स्टाईल त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात राहील. दिस इज अ ओव्हरी, सोलन पार्ट आणि ह्याच्यामध्ये जे आहे छोटे ते आहे हे ovules. So these are the ovules. Right, so that is a carpel or pistil consisting of ovary which contain one ovule kiva many ovule. There might be many ovule or one ovule. After fertilization, ovary will turn into fruit and ovules will turn into seed. Clear? Okay. So within the ovule, megaspore mother cell undergo meiosis to produce 4 megaspore.
जसं ह्या पॉलन ग्रेन मध्ये मायक्रोस्पोर मदर सेल दॅट अंडरगो मिओसिस टू प्रोड्यूस पॉलन ग्रेन, तसं ह्या ओव्ह्यूल मध्ये, राईट, येस, या ओव्ह्यूल मधला इथे आतमध्ये असेल मदर सेल. बघा तो ओव्ह्यूलच किती टायनी आहे आणि त्याच्यामध्ये अजून मदर सेल्स आहेत. त्या मदर सेल करणारे मिओसिस आणि त्या मिओसिस मधनं तयार होणारे मेगास्पोर. पण आउट ऑफ दिस 4 मेगास्पोर, सो 1 मेगास्पोर मदर सेल, 1 megaspore mother cell is producing, undergoing meiosis and is producing 4 megaspore. ओके, आणि ह्या 4 मेगास्पोर मधनं जसं आपण जिम्नोस्पर्म मध्ये पण बघितलं, 3 ह्या डिजनरेट होतील अँड ओनली 1 विल बिकम द एग, और ओनली 1 मेगास्पोर विल बी द functional megaspore. Okay, only 1 megaspore will be the functional megaspore. So हे खूप महत्वाचं. आपण जिम्नोस्पर्म मध्ये एम्ब्रियो सॅक कशी म्हटली होती? व्हॉट इज अ एम्ब्रियो सॅक किंवा ओव्ह्यूल कशा टाईपचा होता जिम्नोस्पर्म मध्ये, आणि किती टेग्मिक आणि व्हॉट टाइप ऑफ ओव्ह्यूल? युनिटेग्मिक आणि विच ट्रॉपस? ऑर्थोट्रॉपिक. ऑर्थोट्रॉपिक. ह्याच्या मधला जो आहे, ओके, ह्याच्या मधला जो आहे एनाट्रॉपस ओव्ह्यूल. दिस इज एनाट्रॉपस ओव्ह्यूल अँड बायटेग्मिक. बायटेग्मिक. सो हे बघा, हे जे आहे 1 आणि 2 हे इंटेग्युमेंट्स आहेत त्याचे. इंटेग्युमेंट्स किती आहे? इथे 2 आहेत. तिकडे किती होता? एकच इंटेग्युमेंट होता. आणि ही प्रॉपरली डेव्हलप एम्ब्रियो सॅक आहे. ओके, ओव्ह्यूल मध्ये ही एम्ब्रियो सॅक डेव्हलप होते, जे मी तुम्हाला इथे ओव्ह्यूल दाखवला ते. ओके, त्या ओव्ह्यूल मध्ये ही एम्ब्रियो सॅक तयार होते आणि एम्ब्रियो सॅक मिओसिस झाल्यानंतर ही एम्ब्रियो सॅक तयार होते. आता ह्या एम्ब्रियो सॅकचं लक्षात घ्या. This type of embryo sac in angiosperm is called as a polygonum type of embryo sac. Polygonum, GONUM. आणि ह्याचं डिटेल तुम्ही 12वीचा पहिलाच टॉपिक आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अँजिओस्पर्म. तिथे अजून आपण ह्याचं डिटेल करणार आहे 12वी मध्ये. पहिलाच टॉपिक आहे. पॉलिगोनम टाइप ऑफ एम्ब्रियो सॅक म्हणजे काय? इट इज 7 सेल्ड आणि 8 न्यूक्लिएटेड. इज अ पॉलिगोनम टाइप ऑफ एम्ब्रियो सॅक. 7 सेल्ड आणि 8 न्यूक्लिएटेड. 7 सेल्ड कसे आहेत बघा. ही एम्ब्रियो सॅक अशा पद्धतीने डेव्हलप होते. ओके, त्याच्यामध्ये मायक्रोपिलर एंड असतो, छोटीशी ओपनिंग असते. या ओपनिंग मधनं पॉलन ट्यूब आतमध्ये जाणार आहे. सो दिस इज अ मायक्रोपिलर एंड आणि चलाज त्याच्या अपोजिट एंड असतो चलाझल एंड. हा एम्ब्रियो सॅकचा डायग्राम काढायला हरकत नाही. दिस इज अ एम्ब्रियो सॅक इन अँजिओस्पर्म. मायक्रोपिलर एंड मध्ये 3 सेल आहे. मधला जो आहे एग सेल आहे, म्हणजे ही राणी आहे. ओके, तिला तो, किंवा ही प्रिन्सेस आहे, तिला तो पॉलन ग्रेन मधला प्रिन्स भेटायला येणार आहे, म्हणून इथे ओपनिंग आहे. राईट, त्याच्या तिच्या आजूबाजूला 2 तिच्या यू कॅन से दासी आहेत. त्याला म्हणायचं सिनर्जिड्स. दॅट गिव्स अ प्रोटेक्शन. किंवा त्या दासी त्या पॉलन ट्यूबला डायरेक्ट करतील की प्रिन्सेस इथे आहे म्हणून. राईट, मध्ये 2 न्यूक्लियस आहे. दीज आर कॉल्ड एज अ पोलर न्यूक्लियाय. पोलर न्यूक्लियाय आर डिप्लॉइड. 2 न्यूक्लियस आहे. 2 न्यूक्लियस म्हणजे डिप्लॉइड. आणि हे जे सगळे जे आहेत, एग सेल इज N, सिनर्जिड आर N. ओके, आणि अपोजिट एंडला अँटीपोडल सेल आहेत. अँटीपोडल सेल सगळे N इन फ्लॉइडी. काढायचे गौतम? येस. So this type of ovule is anatropous आणि बायटेग्मिक. आणि टाइप ऑफ एम्ब्रियो सॅक, ओव्ह्यूल मध्ये ही एम्ब्रियो सॅक जी डेव्हलप होणार आहे, दिस इज अ पॉलिगोनम टाइप ऑफ एम्ब्रियो सॅक. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे? कळलंय सगळ्यांना? येस Yes, ma'am. आता ही एम्ब्रियो सॅक कशी डेव्हलप झाली ह्याचं डिटेल आपण 12वी मध्ये करणार आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अँजिओस्पर्म.
राईट. Egg cell is haploid, synergid are also haploid, polar nuclei only is a diploid. हे महत्वाचं आहे. पोलर न्यूक्लिआय इज ओनली डिप्लॉइड, हे जास्त महत्वाचं आहे, लक्षात घ्या. येस, कारण इथे ट्रिपल फ्युजन होणार आहे. ते कसं आपण आता बघणार आहे. प्रिन्सेस एकच, एग सेल इज अ प्रिन्सेस, आणि जो प्रिन्स भेटायला येणार आहे दॅट इज अ पॉलन ग्रेन मधला एक मेल गॅमेट. राईट. So this type is anatropous and bitegmic. जिम्नोस्पर्म मधला मी म्हटलं होतं डोकं बाजूला ठेवून फक्त ऑर्थोट्रॉपस आणि युनिटेग्मिक असं लक्षात ठेवायचं. कसं ते आपण 12वीला परत बघू. इथे पण डोकं बाजूला ठेवून फक्त अनाट्रॉपस आणि बायटेग्मिक एवढं लक्षात ठेवायचं. आणि पॉलिगोनम म्हणजे काय, 7 सेल्ड आणि 8 न्यूक्लिएटेड. का, कारण ही अशा पद्धतीची बघा 7 सेल्ड कसे 1 2 3 4 5 6 आणि हा एक सेल, हा मोठा जो पोलार न्यूक्लियाला हे कव्हरिंग जे आहे हा एक सेल, म्हणजे 7 सेल झाले. प्रत्येकाचं कव्हरिंग बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 झाले 7 सेल. 8 न्यूक्लिएटेड कसे, हे 3 आणि हे 3 6 आणि हा एक 7वा न्यूक्लियस आणि हा एक 8वा न्यूक्लियस. पण हे डिप्लॉइड ते एकाच सेल मध्ये आहे म्हणून तो एकच सेल. असा हा झाला 7 सेल्ड आणि 8 न्यूक्लिएटेड पॉलिगोनम टाइप ऑफ एम्ब्रियो सॅक. इज दॅट क्लिअर? Yes. Yes, ma'am. Yeah. चलो, so we'll move on. So this micropillar end ला एग असतो एवढं लक्षात ठेवा. आता ही उलटी काढली, सरळ काढली तरी पण ह्याच्यावर तुम्हाला तुमच्या HSC मध्ये 12वीच्या बोर्डातला हा खूप फेवरेट क्वेश्चन. ड्रॉ द नीट अँड लेबल डायग्राम ऑफ एम्ब्रियो सॅक ऑफ अँजिओस्पर्म. त्याचा आपण इथून सुरुवात करतो. 12वीला तुम्हाला अगदी पक्कच होतं. मग अँटीपोडल सेल ते काय करता आपण ते नंतर बघू 12वी. फक्त इथे एग सेल प्रिन्सेस जी आहे ती एक सेल ते लक्षात ठेवायचं आणि पोलर न्यूक्लियर. ओके, सो दिस इज अ 3. ठीक आहे, हे असं नका लक्षात ठेवू. 8 सेल आणि 7 सेल आणि 8 न्यूक्लिएटेड असंच लक्षात ठेवा. ओके, याचं त्याने डिस्ट्रीब्युशन दिलं. 3 एग सेल्ड ॲपॅरेटस. सो दिस कंप्लीट इज अ एग ॲपॅरेटस. एग आणि सिनर्जिड सेल इज अ एग ॲपॅरेटस. 3 अँटीपोडल सेल्स इकडे चलाझल एंडला. ह्याचे एंड पण तुम्हाला विचारता कुठल्या एंडला काय आहे, आणि 2 पोलर न्यूक्लिया इन द सेंटर. राईट. ओके, द पोलर न्यूक्लिया इव्हेंच्युअली, आता हे कसं होतं आपण बघूया. ठीक आहे. पॉलिनेशन मी तुम्हाला म्हटलं देर आर द पॉलिनेटिंग एजन्सीज. लिहायचंय गौतम यामिनी लिहा. पॉलन ग्रेन्स डिस्पर्स. पॉलन ग्रेन्स इथे मोठायले की नॉन मोठायले? नॉन मोठायले. वरती जाणार, हायर प्लांट क्लासला जाणार, तसं गॅमेटोफाइट इज रेड्युस्ड अँड निग्लेक्टेड. ओके, सो पॉलन ग्रेन ह्यांचे नॉन मोटाईल आहे, मग ते फिमेल गॅमेट पर्यंत प्रिन्सेस पर्यंत कसं पोहोचणार आहे? त्यांना कोणीतरी घेऊन जायला लागेल ना तिथे, म्हणजे तो प्रिन्स घोड्यावरनं जाईल तिकडे, हो की नाही? सो घोडा इज अ पॉलिनेटिंग एजन्सी, राईट? सो दे आर कॅरीड बाय विंड, दॅट इज अ एनिमोफिली, वॉटर हायड्रोफिली, आणि सगळ्यात कॉमन इथे का नाही लिहिलं मी मला माहित नाही, सगळ्यात कॉमन जसं हा इन्सेक्ट पॉलिनेशन इज कॉल्ड ॲज अ एंटोमोफिली, आणि this is very common way of pollination, the most common way in angiosperm. The perfect way is anemophily in gymnosperm. Anemophily शिवाय जिम्नोस्पर्म मध्ये होतच नाही फर्टिलायझेशन किंवा पॉलिनेशन. पॉलिनेशन म्हणजे काय की हे पॉलन ग्रेन तो इकडनं घेऊन त्या स्टिग्मावर टाकतो, एका फ्लावर मधनं दुसऱ्या फ्लावर मध्ये या स्टिग्मावर पॉलन ग्रेन आणून पोहोचवण्याचं काम ते इन्सेक्ट करतात, राईट? कळतंय का? इथे बघा ती पॉलन ट्यूब ऑरेंज कलरची एक्सटेंड होती, इथे ह्याच्यामध्ये लक्ष द्या. हे पहा, इथे पॉलन ग्रेन्स आलेत
ते स्टिग्मावर पडलेत. स्टिग्मा मध्ये ही पॉलन ट्यूब एक्सटेंड होती आणि ह्या मायक्रोपिलर एंड मध्ये ती 1 पर्यंत पोहोचणार. बघितलंय? दिसतंय का अॅनिमेशन इथे? ह्या फ्लावरचं अॅनिमेशन बघा. आणि ती ऑरेंज कलरची ट्यूब तिकडे एक्सटेंड होती. क्लिअर दिसतंय हो की नाही? येस, इज इट क्लिअर? Yes, ma'am. आणि हे जे होतं विंड पॉलिनेशन दॅट इज इन जिम्नोस्पर्म, राईट. आणि त्याच्यामुळे त्यांचे पॉलन ग्रेन खूप हलके असतात. सो पॉलन ग्रेन त्या स्टिग्मावर लँड होणार आहे अँड दिस इज द वे फर्टिलायझेशन इज हॅपनिंग. पॉलन ग्रेन जर्मिनेट ऑन द स्टिग्मा. तर हा जो स्टिग्मा आहे इथे, थोडस मी मोठं काढते आता. हा जो फिमेलचा पार्ट काढलाय मी, दिस इज व्हॉट कार्पेल, आणि हा जो आहे स्टिग्मा. ओके, पॉलन ग्रेन इथे येऊन पडतील सगळे. ठीक आहे, इथे आल्यानंतर ती स्टिग्मा रिकॉग्नाइज करते. म्हणजे हिबिस्कसचे पॉलन ग्रेन सपोजिंग रोज फ्लावर वर गेले तर ते आयडेंटिफाय होत नाही, तिकडे तो जर्मिनेट होत नाही. आपल्याच स्पीसीजचा पॉलन ग्रेन ती स्टिग्मा रिकॉग्नाइज करते. म्हणजे ते हॉलिवूड मूवीज मध्ये कुठली एक मूवी होती मला आठवत नाही, तो ओरंगुटान की कोणी असतो तो त्या एका मुलीच्या प्रेमात पडतो. कुठली मूवी होती ती? गोरिला, हा, किंग काहीतरी नाव होतं. हा, सो तसं इथे होत नाही. ओके, सो ज्याचा पॉलन ग्रेन ती त्याच स्पीसीजचा स्टिग्मा, म्हणजे हिबिस्कस घेतलं तर हिबिस्कसचे पॉलन ग्रेन आणि त्या हिबिस्कसचा स्टिग्मा, फार फार तर क्रॉस पॉलिनेशन होईल, म्हणजे एका फ्लावर मधनं दुसऱ्या फ्लावर मध्ये, पण स्पेसीज विल बी सेम. आता इथे तो स्टिग्मा गेल्यानंतर इकडे त्याचं जर्मिनेशन होणार आहे, तो ट्यूब फॉर्म करेल. ट्यूब कशी फॉर्म करेल? तर ह्या स्टिग्मा मधनं काही शुगरी सोल्युशन रिलीज होईल. शुगर लाईक सोल्युशन तो रिलीज करेल स्टिग्मा, आणि मग ती ट्यूब एक्सटेंड होऊन ती मायक्रोपिलर एंड मधनं एक जवळ जाईल. ओके, जेव्हा ती पॉलन ग्रेनची ही ट्यूब, त्याच्यामध्ये 2 सेल्स आहेत, तुम्हाला माहिती आहे. जिम्नोस्पर्म मध्ये आपण बघितलं कुठले 2 सेल होते? ट्यूब सेल आणि, बघा, गो बॅक अँड चेक. पॉलन ग्रेन मध्ये आपण सुरुवातीचा जो पॉलन ग्रेन दाखवला त्याच्यामध्ये 2 सेल आहेत. त्याच्यामध्ये एक आहे जनरेटिव्ह आणि दुसरा आहे ट्यूब न्यूक्लियस. ट्यूब न्यूक्लियस काय करेल? ते ट्यूब फॉर्म करेल. 2 न्यूक्लियस होते, ट्यूब फॉर्म करेल, आणि जनरेटिव्ह सेल गॅमेट्स, त्याचं परत मायटोसिस होईल आणि तो 2 गॅमेट्स तयार करेल. म्हणजे या पॉलन ग्रेन मध्ये आलेत आता 2 मेल गॅमेट्स. हे कळतंय का बघा? येस, हे कळलं का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. पॉलन ग्रेन मध्ये सुरुवातीला 2 न्यूक्लियस, एक ट्यूब न्यूक्लियस आणि एक जनरेटिव्ह न्यूक्लियस. ट्यूब न्यूक्लियस काय करेल? पॉलन ग्रेनची ट्यूब फॉर्म करेल. ही जी ट्यूब एक्सटेंड होणार आहे त्याच्यासाठी तो ट्यूब न्यूक्लियस. आणि जनरेटिव्ह न्यूक्लियस 2 मेल गॅमेट्स मध्ये तयार करेल. मग इथे 2 मेल गॅमेट्स आहेत. जिम्नोस्पर्म मध्ये एक मेल गॅमेट मरून जातो, इथे मरत नाही, इथे दोन्ही मेल गॅमेट जिवंत राहतात. ओके, द पॉलन ट्यूब एंटर्स द एम्ब्रियो सॅक वेअर 2 मेल गॅमेट्स आर डिस्चार्ज. 2 मेल गॅमेट डिस्चार्ज होतात. पुढे दिलंय का बघू आपण. 1 मेल गॅमेट, सी, हा आपला एम्ब्रियो सॅक आहे. हा जो एंड आहे इथला, हा मायक्रोपिलर एंड आहे. इथे तो एग आहे, राईट, आणि त्याच्या आजूबाजूला 2 सिनर्जिड सेल्स आहेत. पॉलन ट्यूब एक्सटेंड झाली आणि ती एग जवळ येऊन पोहोचली. प्रिन्स आलाय तो तिचा भेटायला, राईट. तुमच्या लँग्वेज मध्ये सांगते, पटकन समजेल. समजताय का? आणि जरा इंटरेस्ट पण येईल ऐकून घ्यायला. तर परत म्युझिक लावून बसा. तो प्रिन्स आलाय, तिला 2 गिफ्ट घेऊन आलाय तो प्रिन्स. प्रिन्स कोण आहे? पॉलन ग्रेन. गिफ्ट काय आणले त्याने? 2 न्यूक्लियस, 1 मेल गॅमेट अँड अनदर मेल गॅमेट. आणि इथे मध्ये काय होतं? हे काय होतं मध्ये? हे मधलं काय होतं? पोलार न्यूक्लियस. सो दिस इज अ पोलार न्यूक्लियस. ओके, आता हा गिफ्ट घेऊन आलाय 2 मेल गॅमेट, त्याच्यातला एक मेल गॅमेट एग सेल बरोबर फ्यूज होईल. मग हा एक मेल गॅमेट, हा एग सेल बाहेर काढते मी, एग सेल
त्याच्याबरोबर हा मेल गॅमेट फ्यूज झाला. ओके, आणि दॅट प्रोसेस फॉर्मेशन ऑफ झायगोट इज अ सिंगॅमी. हे असंच असं लिहा, एक मेल गॅमेट एका एक सेल बरोबर फ्यूज झाला आणि त्याने काय तयार केला, झायगोट. सो दिस इज डिप्लॉइड. एक सेल वॉज हॅप्लॉइड, मेल गॅमेट वॉज हॅप्लॉइड आणि त्याने झायगोट तयार केलं. सो त्या प्रिन्सने एक गिफ्ट दिलं एगला आणि झायगोट फॉर्म झाला. राईट. जिम्नोस्पर्म मध्ये पण असंच होतं, पण एक मेल गॅमेट तिकडे मरून जातो, एकच सक्सेसफुल होतो, फक्त झायगोट फॉर्म, बाकीचं काहीच होत नाही तिकडे. आता हा दुसरा जो मेल गॅमेट होता, सेकंड मेल गॅमेट, इट फ्युज्ड विथ द पोलार न्यूक्लियस. हा ऑलरेडी डिप्लॉइड होता आणि हा सेकंड मेल गॅमेट, सो पोलार न्यूक्लिया विच वॉज डिप्लॉइड, आणि हा दुसरा मेल गॅमेट इज अ हॅप्लॉइड. त्यांचं फ्युजन झालं आणि त्यांनी तयार केलं दिस पेन, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. हे कळलं का बघा तुम्हाला? ओके, कळलं सगळ्यांना? अँड हेन्स this type of fertilization in angiosperm is called as double fertilization and triple fusion. This लिहायचंय गौतम, अजिबात चुकायचं नाहीये, हे लिहिलं. So tell me why it is a double fertilization and triple fusion. So fertilization only, this is a property of angiosperm. बाकी कुठल्याच प्लांट डिव्हिजन मध्ये हे होत नाही, ओनली इन angiosperm. It is a double fertilization and triple fusion. Why it is a double fertilization and triple fusion? हे सगळं त्याचं उत्तर आहे. This complete chart is the answer for my question, and you get question on this and or give reason. Okay, give reason. Angiospermic fertilization is called as double fertilization and triple fusion. Angiospermic fertilization is double fertilization and triple fusion. Give reason. Chala, give reason. And so this is a ट्रिपल फ्युजन. का ट्रिपल फ्युजन? कारण तो एंडोस्पर्म तयार करतोय ट्रिप्लॉइड. सो दिस इज इम्पॉर्टंट. अगेन डिफरन्शिएटिंग पॉइंट. आपला जिम्नोस्पर्मचा एंडोस्पर्म काय होता? ट्रिप्लॉइड, डिप्लॉइड की हॅप्लॉइड? हॅप्लॉइड होता. जिम्नोस्पर्म मध्ये एंडोस्पर्म हॅप्लॉइड होता आणि इट वॉज बिफोर फर्टिलायझेशन. फिमेल गॅमेटोफाइटलाच इथे एंडोस्पर्म म्हटलं होतं. कुठे? जिम्नोस्पर्म मध्ये. So gymnosperm endosperm was haploid. आपण एक न्यूमरिकल पण त्याच्यावरच केलं होतं. Angiospermचा endosperm is triploid and it is after fertilization. This is important. You should solve. You should be able to solve MCQ based on this. Is that clear to you? Yes, ऑनलाईन वाले कळलंय का तुम्हाला? हे क्लिअर आहे का सगळ्यांना? Yes, ma'am. हो मॅम. येस. चला मी आता तुम्हाला न्यूमरिकल देते, बघू तुम्हाला क्लिअर आहे का. ओके. इन angiosperm मेल chromosome number is 20, right? Female chromosome number is say 30. Find out the ploidy of its endosperm. And same, find out the ploidy of endosperm in gymno. This is find out the ploidy in endosperm in angio and ploidy in gymno. चला फटाफट उत्तर द्या. 1 second क्वेश्चन जर कळलं असेल तर. मेल क्रोमोझोम, पॉलन ग्रेन नाही म्हटलं मी, मेल प्लांट म्हटलं डायरेक्टली. मेल प्लांट क्रोमोझोम, प्लांट म्हटलं, गॅमेट्स नाही म्हटलं.
अँजिओस्पर्म इथे सोडून टाक. Okay, now the male plant is having the chromosome number say 20. Female plant is having the chromosome number 30. Find out the ploidy of endosperm in angiosperm. Find out the ploidy of endosperm in gymnosperm. दोन्ही with respect to angiO आणि gymno दोघांच्या एंडोस्पर्मचा मला किती क्रोमोझोम नंबर असेल ते सांगायचं. आता मागच्या स्लाइडला मी म्हंटल, तुम्ही म्हणाला मला कळलं. तर आता ह्याचं उत्तर द्या. मला उत्तर पाहिजे. एंजिओस्पर्मचं सांगतोय का तू? एंजिओस्पर्म 60 माहित नाही मला. बघू आपण उत्तरी उद्याचं. अंदाजान नाही, कॅल्क्युलेशन करूनच, असं हवेत नाही येणार. हा जिम्नोस्पर्म मध्ये 30. रॉंग. प्लांट म्हटलं मी, गॅमेट्स नाही म्हटलं. मेल प्लांट इज हॅव्हिंग 20 क्रोमोझोम नंबर. फिमेल प्लांट इज हॅव्हिंग 30 क्रोमोझोम नंबर. आणि चला दुसरं पण लिहितो. इफ गॅमेट म्हणायचं असेल, चला सो गॅमेट इज ऑल्सो 20. मेल गॅमेट क्रोमोझोम नंबर ही सेकंड केस आहे. दिस इज ए प्रॉब्लेम. कळलं तर तुम्हाला हे आलं पाहिजे ना. आणि हा बी प्रॉब्लेम. आणि फिमेल गॅमेट इज 30. सेम दिलंय. आता उत्तर सांग. आता जिम्नोस्पर्म 30. नसेल येत तर नाही म्हणा. तुमचा आणि माझा दोघांचा वेळ वाचवा. एंडोस्पर्म कधी फॉर्म होतोय अँजिओ, तुम्हीच उत्तर द्याल बघा. आता एंडोस्पर्म कधी फॉर्म होतोय अँजिओस्पर्म मध्ये, बिफोर की आफ्टर फर्टिलायझेशन? आफ्टर फर्टिलायझेशन. ओके. जेव्हा फर्टिलायझेशन होतंय तेव्हा आता मेल प्लांट आहे हा. म्हणजे काय प्लांट म्हटलं म्हणजे स्पोरोफायटिक बॉडी अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म मध्ये म्हणजे हा 2n आहे. मग ह्याचा एन किती येईल? एन किती येईल ह्याचा? 10. ह्याचा एन किती येईल? 15 ना. हॅप्लॉइड. ओके. आता अँजिओस्पर्म मध्ये आपण म्हणतो पोलार न्यूक्लिआय आहे. एंडोस्पर्म कधी फॉर्म होतो? व्हेन द पोलार न्यूक्लिआय विच इज हॅव्हिंग प्लॉइडी डिप्लॉइड इज फ्युजिंग विथ द पॉलन ग्रेन. फ्युजिंग विथ द पॉलन ग्रेन. मग हा ट्रिप्लॉइड होणार आहे. आणि हे कधी होणार आहे? आफ्टर फर्टिलायझेशन. आफ्टर फर्टिलायझेशन. आता हा जो पोलार न्यूक्लिआय डिप्लॉइड आहे इथे, म्हणजे मग ह्याची प्लॉइडी किती आहे? आणि पोलार न्यूक्लिआय कोणाचा असतो? मेल की फिमेलचा? फिमेलचा. मग ह्याची प्लॉइडी डिप्लॉइड म्हणजे मग ह्याची प्लॉइडी किती असेल इथे? 2n. 2n इज इक्वल टू किती? इथे किती आहे? 2n इज इक्वल टू फिमेलचा आहे ना, मग 30. आणि ह्याच्या बरोबर कोण फ्यूज झालाय? मेल फ्यूज झाला ना. मेलची किती प्लॉइडी आहे? 10 प्लस 10. मग याचं उत्तर किती आलं इथे? 40. हे कळलं का? अच्छा. आता हा म्हणून म्हटलं की आफ्टर फर्टिलायझेशन कोणाचं होतं एंडोस्पर्म फॉर्म? अँजिओ. जिम्नो मध्ये इट इज बिफोर फर्टिलायझेशन. इथे फिमेल गॅमेटोफाइटला एंडोस्पर्म म्हणतात आणि विच इज हॅप्लॉइड. जर हा प्लांट डिप्लॉइड आहे तर ह्याचं एन किती असेल? 15. मग हे आन्सर झालं की नाही?
आता इथे सेकंड केस बघू आपण. विल टेक द सेकंड केस. चल आता इथे मेल गॅमेटच आहे, म्हणजे हा गॅमेट म्हटलं म्हणजे हा हॅप्लॉइडच आहे. तिथे काही नो कन्फ्युजन. हा गॅमेट म्हटलं म्हणजे हॅप्लॉइडच आहे. ओके. आता इकडे पोलार न्यूक्लिआय 2 आहे, म्हणजे मग ह्याची प्लॉइडी किती असेल? 2n इज इक्वल टू किती असेल? मग हा हॅप्लॉइड जर 30 आहे तर 2n किती असेल ह्याचा? 60 असेल ना. 60 प्लस ह्याच्या बरोबर पॉलन ग्रेन फ्यूज होणार आहे, त्याची किती प्लॉइडी आहे? प्लस 20. मग इथे आन्सर किती आलं? 80. आणि हा 30 जसं म्हणाला बिफोर फर्टिलायझेशन फिमेल गॅमेटोफाइट इज डायरेक्टली कॉल्ड एज अ एंडोस्पर्म ओव्हर हियर. त्याच्यामुळे हे 30च राहणार आहे. हे कळलं का सगळ्यांना? ऑनलाईन वाले कळलं का हे? येस मॅम. येस मॅम. तर मी दुसरं देते तुम्हाला. ठीक आहे, बघू कळलं का. चल आता परत ए केस. ए केस आणि बी केस. अँजिओचा एंडोस्पर्म आणि जिम्नोचा एंडोस्पर्म. ठीक आहे. हियर sporophyte of the plant is having ploidy 2n and is having the chromosome number 40. Find out the endosperm and gymnosperm. Okay. Okay. Gametes of the plant is having the ploidy say 50. Find out the endosperm of angiosperm and gymnosperm. चला सांगा इथे उत्तर सांगा. बाकी काहीच डेटा नाही, एवढाच डेटा. 20 जिम्नोचा. ओके. इथे इट इज 20. करेक्ट. इथे 50च राहील. करेक्ट. चला एंडोचा शोधा बिकॉज इट इज हॅप्लॉइड. हे कळलं का सगळ्यांना? 20 आणि 50 आन्सर कसं आलं? तर हा गॅमेटच दिला ना, तो गॅमेट विल बी हॅप्लॉइड ओनली. गॅमेट्स आर ऑलवेज हॅप्लॉइड. बाकीची काही ॲबनॉर्मॅलिटी नाही दिली त्यांनी, फक्त गॅमेट्स म्हटलंय. सो इट इज ऑलवेज हॅप्लॉइड. आता इथे बोला. मग आता मेल आणि फिमेल गॅमेटचे क्रोमोझोम हे काढा, डिप्लॉइडी काढा. किती असेल? मेलची किती असेल? नाही दिली, पण मी स्पोरोफाइट म्हटलंय ना इथे. सो यू हॅव टू अंडरस्टँड द प्लांट इज मोनोशियस. 20. फिमेल इज 20, कारण असं काही सेपरेट नाही दिलंय त्यांनी, त्याच्यामुळे यू हॅव टू अंडरस्टूड देअर. 40 प्लस 20 60. करेक्ट आन्सर. आणि इथे गॅमेट्स दोन्ही गॅमेट्स इच म्हणजे मग मेल किती आहे आणि फिमेल किती? मेल इज इक्वल टू 50, फिमेल इज इक्वल टू 50. 150. हे काय कळलं तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. तिकडे बसणाऱ्यांना कळलं का? ऑफलाईन वाले जरा उत्तर द्यायला लागले. चला आता मी इथे परत चेंज करते. काय कन्फ्युजन आहे विचार ना. आय डोंट एक्सपेक्ट की सगळं फटाफटा तुम्हाला कळलं पाहिजे, असं पोपटासारखं पटापटा बोललं पाहिजे, असं काय नाही. काय कन्फ्युजन आहे विचार. सी आता इथे मी पुन्हा देते, अँजिओस्पर्मची केस देते. मेल गॅमेट म्हटलं मी. मेल गॅमेट इज हॅव्हिंग द प्लॉइडी से 30. फिमेल गॅमेट इज हॅव्हिंग द प्लॉइडी से 20. फाइंड आउट द एंडोस्पर्म ट्रिप्लॉइड आफ्टर फर्टिलायझेशन. मग ह्याच्यात काय करायचं?
डिप्लॉय. आणि इथे तेवढेच किती कळलं ना मग तुला? आता कन्फ्युजन काय? लिहून ठेव तुझ्या शब्दात, तिथे लिही कसं सोडवलं मी, उदाहरण लिही आणि कसं सोडवलं, कशी उत्तरं दिली. बरोबर दिलं तू उत्तर. तुला काय कळलं तुझ्या शब्दातली, म्हणजे तुला पुढच्या तुलाच कळेल वाचताना. तिकडे बसले त्यांना कळलं का? येस मॅम. चल ईश्वरी तू सांग आता. ओके. प्लांट बॉडी क्रोमोझोम नंबर 100. चल प्लांट बॉडी क्रोमोझोम नंबर 100 इथे सांग अँजिओस्पर्म मध्ये आणि इथे सांग जिम्नोस्पर्म मध्ये. वन सेकंड क्वेश्चन. कळलं तर 1 सेकंड, नाही कळलं तर मग 1 तास पण नाही सुटणार. आर यू देअर? एव्हरीबडी हॅज टू सॉल्व दिस. कोण गेला आता शेवटी? कोण जातंय? प्रथमेश नाही. ओके. आणि मी आहे मॅम. प्रथमेश आहे. हो. प्रथमेश आहे. मग कोण गेलं? ठीक आहे. कौस्तुभ गेलं. एक्सक्यूज चला, मी मॅम, सांगा. मी पण बल्लाळ सरांच्या याच्यात ऑफलाईन जातो सो मी पण लीव करू? नाही, ह्याचं उत्तर सांग आणि मग लिहू. 1 सेकंड क्वेश्चन आहे. 1 सेकंडने तुझं काहीच फरक नाही पडणार बल्लाळ सरांच्या क्लासमध्ये. कळलं तर 1 सेकंड. 0.8 सेकंडची कार्डियाक सायकल आहे आणि ती 1 सेकंड जरी झाली ना तर हार्टला प्रॉब्लेम येऊ शकतो. 0.8 सेकंदच होते कार्डियाक सायकल, फक्त 0.8 सेकंड. 0.8 सेकंड मध्ये ती कुठे कुठे फिरते कार्डियाक सायकल आपण ते बघणार आहे. म्हणून आपला तर 1 सेकंड खूप जास्त वेळ आहे. येस ईश्वरी. चल यामिनी सोडव. यामिनी गौतम ही केस दिलेली आहे. प्लांट इज 100. प्लांट क्रोमोझोम नंबर 100. अँजिओस्पर्म मध्ये किती, जिम्नोस्पर्म मध्ये किती? आणि ह्याचं उत्तर ह्या चार्ट मध्येच आहे कुठेतरी. एक्झॅक्टली, ते 150 येईल. हेच ना. आणि इथे 50 हेच आहे. फक्त मी ह्याला चेंज काय केलं, ह्याचे गॅमेट जेव्हा फॉर्म होतील, प्लांट बॉडी म्हटलं म्हणजे डिप्लॉइड, गॅमेट्स फॉर्म झाले की ते हॅप्लॉइड. सो इट इज 50. हिअर इट इज 50. मेल आणि फिमेल 50. मग हेच झालं की नाही ते? ईश्वरी येस मॅम. नाही जमलं, नाही जमलं हरकत नाही, परत आपण घेऊ ते. चला जा, ज्यांना लिव्ह करायचं ते लिव्ह करा. ईश्वरी नॉट क्लिअर? समजलं मॅम. आता समजलं. चल एक फास्ट एक देते. सेशन एंड झालं तर मला चॅटवर टाक व्हॉट्सअपच्या. ओके. गॅमेट इज मेल इज 20.